नमस्कार सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत. तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर सगळ्यांनाच स्वयंपाकाची घाई, त्याच्यानंतर भाजी काय बनवायची हा जो मोठा प्रश्न पडलेला असतो तोच लवकर सॉल्व्ह होत नाही, नाही का? तर असो, या ठिकाणी मी आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. सकाळची माझी जवळजवळ बरीचशी कामंही झालेली आहेत. त्यानंतर मी देवाजवळ रांगोळी वगैरे, तुळशीजवळ रांगोळी वगैरे काढून हे सुद्धा माझे कामं झालेले आहेत. सकाळची झाडझूड करायला मला जवळजवळ 1 तास जातोच, कारण की घर मोठं असल्या कारणामुळे मागचं, पुढचं, साईडचं हे सगळं झाडावं लागतं. आणि हे झाडल्यानंतर मला सकाळी स्वयंपाकाला सुद्धा लवकरच लागावं लागतं, कारण की इकडे स्वयंपाक वगैरे लवकर करून दिल्यानंतर ना टेन्शन नाही राहत मग. आणि आपण पण सकाळी स्वयंपाक लवकर केल्यानंतर मोकळं होऊन जातो आणि जेवण पण लवकरच वेळेतच होऊन जातं. त्या कारणामुळे स्वयंपाक वगैरे हा जो हे असतो तो लवकर लवकर आटपून आपण बाकीच्या कामांना ही सुरुवात करायची असते. तर इथे माझे रांगोळी वगैरे झालेली होती. सकाळी शिवच्या डब्यामध्ये काय द्यायचा हा जो प्रश्न असतो तो लवकरच सुटत नाही, कारण त्याला सिलेक्टेडच भाज्या आवडतात आणि तिखट जास्त नको असते. त्याच्यामुळे जवळजवळ तो रोजही वरणपोळी आणि भाजी जेवतो, पण इतक्या प्रमाणात जेवत नाही. आज बाहेर पावसाचं वातावरण झालेलं होतं. रांगोळी तर काढली होती, का पावसानं का उडते का काम माहीत हाच प्रश्न मला पडलेला होता. तर इथे तुम्ही बघू शकता, सुंदर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण पडलेला आहे. माझी जेवढी मेहनत होती रांगोळी काढायची तेवढी ते पूर्ण माझी रांगोळी पण खराब झालेली होती. तर असो, पण हे वातावरण जे आहे सुंदर असं वातावरण पाहिल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटते, नाही का? तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि पावसामुळे सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसतं. श्रावण महिना आला की पावसामुळे सगळे जे झाडं वगैरे आहेत ती पण त्याला नवी पालवी वगैरे फुटते, नाही का? पूजा पण करायची होती, तर इथे देवपूजेसाठी मी फुलं वगैरे तोडून आणलेले होते आणि मला देवपूजा करून आज लवकर लवकर कामं आटपून थोडंसं गावाला जायचं होतं. त्या कारणामुळे आपल्या स्त्रियांचं कसं असतं ना, की एक काम झालं की लगेच दुसरं काम चालू होते. पण या कामाच्या याच्यात आपल्या स्वतःला सुद्धा वेळ दिला गेला पाहिजे, कारण आपण नुसतं कामं करत बसतो आणि स्वतःकडे लक्षच देत नाही. तर त्यातला थोडासा वेळ हा स्वतःसाठीही काढावा, कारण कामं काय रोजचेच आहेत. कितीही जरी काय केले ना तरी ते संपतच नाही. त्यामुळे स्वतःसाठी वेळ हा काढावाच. तर यानंतर आज मला बाबासोबत जायचं होतं माझ्या माहेरी. तिथं मला आईला भेटायचं होतं आणि एक लग्न होतं ते सुद्धा तिकडनं करून यायचं होतं. तर मी बाबासोबत गेलेली होती. नदीला पण छान मस्त खूप पूर आलेला होता. त्यानंतर वातावरण खूप सुंदर दिसत होतं. पण तुम्ही इथे बघू शकता की पाण्यामुळे सगळी जी जमीन आहे ती पाण्यात गेलेली होती. तर इथे मी कपडे घेण्यासाठी आलेली होती. त्यानंतर मी कपडे वगैरे घेतले आणि पुन्हा संध्याकाळी घरी येऊन कामाला सुरुवात केली. पसाराही बराच पडतो. सकाळी एवढं झालेलं नव्हतं, त्यामुळे आता हा संध्याकाळच्या स्वयंपाकाला हिची तयारी केलेली होती. पाऊस पण कमी झालेला होता आणि आता स्वयंपाकाची वेळ, तर मग स्वयंपाक करायचं काय, तर इथे मी बनवलेलं होतं बटाट्याची भाजी आणि पोळी. तिकडून आल्यानंतर सकाळी घाई झाल्या कारणामुळे एवढे माझे कामंसुद्धा झालेले नव्हते आणि शिवनी पण बराचसा पसारा मांडलेला होता, कारण आम्ही सकाळी लवकर घाईघाईतच निघून गेलो होतो. त्यानंतर बघू शकता पुस्तकं सगळे इकडचे तिकडे, त्यानंतर ते पुस्तकं मला आवरावं लागले आणि त्यामध्ये माझा वेळ गेला. तर जवळजवळ संध्याकाळची ही वेळ झालेली होती. पण माहेरातून आल्यानंतर म्हणजे लगेच आईवडिलांची भेट घेऊन आल्यानंतर करमत नाही. म्हणजे तिथून आल्यानंतर आई आठवते, बाबा आठवते, त्याच्यानंतर तो बाबाची आणि आईची ती धावपळ आठवते. गेलो जरी 2-3 तासासाठीच गेलो तरी असं मन भरत नाही आईला आणि बाबाला भेटून. तर मला तिथून आल्यानंतर थोडंसं हेच वाटत होतं,